आम्ही जी भक्ती करतोय, आमच्याकडून जी भक्ती घडते ती भक्ती कशा प्रकारची आहे, भक्तीची व्याख्या किंवा भक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमचा काय आहे, आणि संतांनी जी भक्ती केली ती भक्ती कुठल्या प्रकारची, कशा रीतीची किंवा कुठल्या प्रकारची भक्ती केली, याचा विचार जर आम्ही केला तर संतांनी केलेली भक्ती आम्ही करतोय जी भक्ती, त्या भक्तीमध्ये आम्हाला खूप फरक जाणवेल बरं का. भक्तीचे प्रकार अनेक आहेत. भक्ती करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी आहे बरं का. ज्याला जसा अनुभव आला त्या पद्धतीने तो भक्ती करत असतो, त्या पद्धतीने तो देवाचं भजन पूजन करत असतो. अनुभवाप्रमाणे आपल्याला ज्याप्रमाणे मार्गदर्शन मिळालं असेल त्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रत्येक माणूस भगवंताचं काही ना काही करत असतो. काही आपल्याला मिळालेल्या मार्गदर्शनाप्रमाणे करत असतात, काही आपल्याला झालेल्या ज्ञानाप्रमाणे भक्ती करत असतात, काही आपल्याला झालेल्या साक्षात्काराप्रमाणे, आत्मबोधाप्रमाणे, आत्मप्रचितीप्रमाणे भक्ती करत असतात. तर आपल्याला काही मार्केटमध्ये अशी माणसं पाहायला मिळतात जी परिस्थितीप्रमाणे भक्ती करतात. परिस्थितीप्रमाणे आपल्या शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर. काही उठता बसता नामस्मरण करत असतात, काही प्रवासात असू द्या, घरात असू द्या, बाहेर असू द्या, जिथे असतील तिथे अखंड नामस्मरण करत असतात. काही माणसं आम्हाला आपली अशी पाहायला मिळतात की जेव्हा जांभई येईल ना तेव्हाच देव आठवतो त्यांना. जांभई आली देवाचं नामस्मरण करतात बरं का. शिंका आली हरे राम हरे कृष्ण काहीतरी बोलून मोकळे होतात बरं का. काहींना बराच वेळ बसला ना की मग उठायला त्रास झाल्यानंतर हरी हरी करत उठतात ते बरं का. म्हणजे भक्ती करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी आहे. भक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा आहे की नाही. आम्ही ज्या भक्तीला महत्त्व देतोय ती वरच्या अंगाची भक्ती आहे. वरच्या अंगाने केलेल्या भक्तीला आम्ही विशेष महत्त्व देतोय बरोबर आहे की नाही. काही माणसं असे असतात की स्मरणिका हातात न घेता अखंड भगवंताचं नामस्मरण करतात. ते नामस्मरण करतात हे शेजाऱ्यालाही कळत नाही, शेजारी बसलेल्यालाही कळत नाही बरं का. काही हातामध्ये स्मरणिका घेऊन, आता स्मरणिका असते, नामस्मरण मुखात असते, पण ध्यान कुठे असते ते त्यांना माहिती बरं का. म्हणजे अनेक प्रकारे या ठिकाणी आपल्याला भक्ती आणि भक्तीचे प्रकार पाहायला मिळतात, भक्ती करणारे पाहायला मिळतात. खरं तर भक्तीचे प्रकार अनेक जरी असले तरी मुख्य 9 प्रकार सांगितलेले आहेत बरं का. भक्तीचे मुख्य 9 प्रकार सांगितलेले आहेत. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन, अशा प्रकारे भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिली भक्ती सांगितलेली आहे ऐकणं म्हणजे भक्ती आहे. ऐकणं म्हणजे भक्ती आहे. नवे ऐकण्यापासूनच भक्तीला सुरुवात होते. ऐकण्यापासूनच भक्तीला सुरुवात होते किंवा ऐकणं ही भक्तीची पहिली पायरी आहे बरं का. आमच्यामध्ये जर बदल करून घ्यायचा आहे, आम्हाला जर ज्ञानप्राप्ती करून घ्यायची आहे, तर त्यासाठी आम्ही सर्वप्रथम काय केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. ऐकल्याशिवाय कळणार आहे का, नाही. देव काय आहे, धर्म काय आहे, भक्ती कशाला म्हणतात, परमार्थ कशाला म्हणतात बरं का. आमचं जगणं वागणं कसं असायला पाहिजे, सगळ्या प्रकारचं ज्ञान आम्हाला तेव्हा प्राप्त होईल जेव्हा आम्ही ऐकू तेव्हा. अर्थात श्रवण भक्ती ही नवविधा भक्तीतली पहिली भक्ती सांगितलेली आहे, पहिली पायरी सांगितलेली आहे. अर्थात श्रवण करणं ही भक्ती आहे, ऐकणं ही भक्ती आहे बरं का. आम्हाला जर परिवर्तन करायचं आहे, बदल घडवायचा आहे, तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. आम्हाला हे माहिती आहे
की ऐकून माणूस बिघडला जातो. बरं का, ऐकून माणूस बिघडला जातो हे आपण अनेक वेळेला ऐकत असतोय, पाहत असतोय, अनुभवत असतोय. काही वेळेला काही लोक बोलतात, पण आमचा मुलगा तसा नव्हता, लोकांच्या पोरांचं ऐकून बिघडला. आता काय झालंय ते त्याचं त्याला माहिती आहे. त्याच्या पोराचा ऐकून लोकांची पोरं बिघडल्यात का लोकांच्या पोरांचं ऐकून त्याचा पोरगा बिघडलाय हे त्याचं त्याला माहिती किंवा त्या पोराला माहिती. पण बोलण्याची पद्धत माणसाची काय असते, आमचा मुलगा तसा नव्हता. बरं का, लग्न होईपर्यंत म्हणे तो बरोबर होता, लग्न झाल्यानंतर ऐकून बिघडला तो. म्हणजे बाईचं, महिलेचं, त्याच्या बाईचं. म्हणजे अशा अनेक गोष्टी आम्हाला ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात की ऐकून मनुष्य बिघडला जातो. ऐकून मनुष्य बिघडला जातो. एखादा माणूस बघा शांत असतो, मस्त बसलेला असतो, अगदी निवांत असतो, पण एखादा माणूस त्याच्याकडे आला आणि काहीतरी सांगून गेला की 1 मिनिटात बिघडतो. लगेच शेजारचा काय विचार करतो, अरे आत्ता चांगला बसला होता, आत्ता चांगला बसला होता, लगेच एवढा बिघडायला काय झालं बरं त्याला, तो काहीतरी सांगून गेला, ऐकून बिघडला. काहीतरी सांगून गेला, त्याचा ऐकून बिघडला. बरं का, आता महत्त्वाचा विषय काय आहे की आपण असे कितीतरी दृष्टांत देऊ शकतो, पाहू शकतो, अनुभवू शकतो की ऐकून मनुष्य बिघडला जातो. असे कितीतरी दृष्टांत आहेत, असे कितीतरी विषय आहेत असे, नाही का, ऐकून मनुष्य कशा प्रकारे बिघडला जातो, असे कितीतरी आहेत. संत म्हणतात ऐकून मनुष्य बिघडतो हे जसं आपल्याला माहिती आहे ना, तसंच ऐकूनच मनुष्य घडतो हे पण तेवढं सत्य आहे. बरं का, ऐकूनच मनुष्य घडतो हे पण तेवढं सत्य आहे. कारण माणसामध्ये परिवर्तन तेव्हा होत असतंय, माणसाच्या कर्माचरणामध्ये परिवर्तन तेव्हा होत असतंय, त्याच्या जगण्या वागण्यामध्ये परिवर्तन तेव्हा होत असतंय ज्या वेळेला तो ऐकत असतो तेव्हा. बरोबर आहे की नाही? ऐकल्यानंतरच त्याला असं वाटतं, अरे ते ऐकलं ना, आपण आता जरा चांगलं वागायला पाहिजे, चांगलं जगायला पाहिजे. आणि म्हणून भक्तीची पहिली पायरी जी आहे ती श्रवण करणं, ऐकणं, श्रवण करणं ही भक्तीची पहिली पायरी आहे. आता आपल्याला जर उत्तरोत्तर जर एक एक पायरी वरती चढायचं आहे तर त्यासाठी पहिली पायरी आपण चढलो पाहिजे, पहिल्या पायरीला स्पर्श केलाच पाहिजे. बरं का, ऐकल्याशिवाय जर आपण कुठली गोष्ट करायला गेलो, ऐकल्याशिवाय, बरं का, तर ते कार्य यशस्वी होत नाही आणि नको ते आपल्याकडून होऊन बसतंय. मग आणि काहीतरी झाल्यानंतर मग आपलेच सांगतात, ते ऐकलं असतं बरं झालं असतं, म्हणजे हे झालं नसतं, तेवढं ऐकलं असतं बरं झालं असतं, म्हणजे हे झालं नसतं, असं काही गोष्टी असतात. बरं का, म्हणून ऐकणं महत्त्वाचं आहे. संत काय करतात, आधी ऐकून घेतात. जो खऱ्या अर्थानं ज्ञानी माणूस आहे ना, तो काय करतो माहिती आहे का, समोरच्या माणसाचं सगळं ऐकून घेत असतो आणि सगळं ऐकल्यानंतर मग त्या ठिकाणी काय उत्तर द्यायचं किंवा काय बोलायचं त्या पद्धतीने बोलत असतो. बरं का, काही माणसं आपल्याला अशी पाहायला मिळतात की इतरांचं ऐकून घेण्यापेक्षा, बरं का, आणि इतरांचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात. काही माणसं आपल्याला अशी पाहायला मिळतात, पण ती त्यांच्या जीवनामध्ये कधीही यशस्वी होत नाहीत. अनेक वेळेला धकेचपेटे सहन करावे लागतात त्यांना. कोणाचंही न ऐकता फक्त स्वतःचाच जो चालवत असतो ना, स्वतःच्याच विचाराप्रमाणे जो कार्य करत असतो ना, त्याला अनेक प्रकारे त्या ठिकाणी धकेचपेटे सहन करावे लागतात. आणि म्हणून ऐकलं पाहिजे. बरं का, कोणाचं ऐकलं पाहिजे, काय ऐकलं पाहिजे, कसं ऐकले पाहिजे ते शास्त्रामध्ये आपल्याला सांगितले. संतांनी सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या. बरं का, सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. इतरांच्या संगतीला राहून इतरांचं नको ते ऐकण्यापेक्षा संतांच्या संगतीला राहून संतांच्या 4 गोष्टी ऐकाव्यात, म्हणजे ते आपल्या हिताच्या असतात. बरं का, संतांची ज्या काही साधू पुरुषांच्या गोष्टी असतात ना, त्या आपल्या हिताच्या असतात. काय झालं, एक राजा असाच जंगलामध्ये फिरत होता. बरं का, आणि फिरता फिरता त्याचं लक्ष गेलं एका नदीच्या किनारी झाडाच्या खाली निवांत बसलेल्या त्या साधूकडे.
नदीच्या किनारी निवांत एक साधू बसलेले आहेत त्या झाडाखाली. ते साधू निरीक्षण कसलं करतात माहिती आहे का? त्या पाण्याच्या बाजूला, नदीच्या पाण्याच्या बाजूला एक कातळ होतं, दगड होता. त्या दगडावर एक बगळा चोच घासत होता. बरं का, एक बगला त्या कातळावर, त्या दगडावर चोच घासत होता. आणि चोच घासता घासता ते दृश्य ज्या वेळेला त्या साधूने बघितलं, त्यावेळेला साधूने त्या बगळ्याकडे पाहून साधू म्हणायला लागले, काय माहिती आहे का? घिस घिस घिसी ऊपर डाले पाणी, तेरे मन की बात मैं नहीं जानी. साधू म्हणतायत बरं का, घिस घिस घिसी ऊपर डाले पाणी, तेरी मन की बात मैं नहीं जानी. साधू काय म्हणतायत, अरे घास घास, किती घासायची तेवढी ती चोच घास, वरती पाणी टाक, तुझ्या मनातली बात मी जाणलेली आहे. कारण ती ही चोच तू का पाजवतोय बरं? आता तुझी चोच घासून झाल्यानंतर तू काय करणार आहे बरं? तर तो कुठल्या तरी एखाद्या मासोळीला उचलून पडून जाणार आहे. ते बोलणं त्या साधूचं त्या राजाने ऐकलं. बरं का, त्या साधूचं बोलणं राजाने ऐकलं आणि राजाने ते बोलणं ऐकल्यानंतर बरं का, आणि त्याला असं वाटलं की साधूचा मंत्र आहे की काय, तो साधूचं वाक्य आहे की काय. ते साधू तिकडे निरीक्षण करतो हे त्याच्या लक्षात नाही. साधू कुठे काय पाहून बोलतो हे त्याच्या लक्षात नाही. फक्त एवढं राजाने ऐकलं, घिस घिस घिसी ऊपर डाले पाणी, तेरे मन की बात मैं नहीं जानी. बरं का, आणि एवढं ऐकून त्याने ते पाठ केलं राजाने, आणि तेच आपलं गुणगुणत गुणगुणत बडबडत आपलं निघाला. आता निघाल्यानंतर नेमकं झालं काय माहिती आहे का? दुसऱ्या दिवशी राजा ज्या वेळेला दाढी करायला त्याच्याकडे जो नाभिक होता त्या त्या नाभिकाकडे गेला. बरं का, तर त्यावेळेला पूर्वी कशा ब्लेड वगैरे नव्हत्या ना, वस्तारा असायची. ते वस्तारांना पाणी लावायचं आणि त्या घासायचे, त्याला धार लावायची, घासायचे. घासून झालं का मग दाढीला घ्यायचं ते. बरं का, आता नेमकं झालं काय माहिती आहे का? ज्या वेळेला तो न्हावी त्या ठिकाणी त्या वस्ताराला धार लावत होता, संबंध काही नाही बरं का, पण धार लावत असताना राजाच्या मुखातून पटकन तो शब्द निघून गेला. साधूचा ऐकलेला शब्द निघून गेला. काय? घिस घिस घिसी ऊपर डाले पाणी, तेरे मन की बात मैं नहीं जानी. आता असं ज्या वेळेला राजा बोलला आणि ते ज्या वेळेला त्या न्हाव्याने ऐकलं, नाभिकाने, त्यावेळेला ते वस्तार सगळं बाजूला टाकून दिलं, फेकून दिलं ना, डायरेक्ट साष्टांग नमस्कार घातला त्या राजाला. पाया पडायला लागला, पाय धरायला लागला तो न्हावी. आणि काय म्हणतो, राजासाहेब याच्यात माझा काहीही दोष नाही. बरं का, काय म्हणतो तो? राजासाहेब याच्यात माझा काहीही दोष नाही. राजा विचार करायला लागला, का हे नेमकं झालंय काय? घिस घिस घिसी ऊपर डाले पाणी, तेरे मन की बात मैंने जानी. आता याने काय ठरवलं, याने काय ऐकलं? बरं का, पण त्याने ऐकून तिथे राजाचे पाय धरले, माफी मागायला लागला, क्षमा मागायला लागला. त्या ठिकाणी तो लोटांगण घालायला लागला, राजासाहेब मला माफ करा, मला माफ करा, याच्यात माझी काहीही चुकी नाही, मला राणीने सांगितलं होतं म्हणून. राजा विचार करतो म्हणून काय, पण ते ऐकलं पाहिजे ना. बरं का, तेव्हा राजाला कळलं की राणीचं आणि प्रधानाचं प्रेम होतं. त्यांनी दोघां मिळून त्या दिवशी न्हाव्याला सांगितलं होतं का जरा चांगलाच वस्तार पाजव आणि दाढीवरून न फिरवता राजाच्या मानेवरून फिरव. आलं का लक्षात? आणि ह्याच हेतूने तो त्या ठिकाणी काय करत होता, ते वस्तार पाजवत होता. आणि वस्तार पाजवता पाजवता जसा राजा बडबडला की नाही, जसा राजा बोलला की नाही, घिस घिस घिसी ऊपर डाले पाणी, तेरी मन की बात मैं नहीं जानी, त्यावेळेला त्या न्हाव्याला वाटलं का माझ्या मनातलं राजाने ओळखलेलं आहे. राजाला कळलं आता काही खरी गत नाही, मग आता काय, आपण साष्टांग नमस्कार घालायला पाहिजे आणि कबूल यायला पाहिजे. तेव्हा राजाला कळलं की साधूचा एक वाक्य माणसाचा जीव वाचवतोय. आपला विषय काय होता? ऐकणं. बरं का, त्याने ऐकलं ना. कोणाचं ऐकलं? साधूचं. आपण कोणाचं ऐकायला पाहिजे? आपण कोणाचं ऐकायला पाहिजे?
जो माणूस अधिक करून साधूचं, सत्पुरुषांचं, संतांचं ऐकतो ना, तो त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी होत असतो. आणि आपण त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आपण स्वतःहून त्यासाठी प्रयत्न करायचा आहे की आम्हाला जास्तीत जास्त कसं साधूचं ऐकायला मिळेल, संतांचं वाक्य कसे ऐकायला मिळतील, बरं का. कारण ते हितकारक असतात. एक वाक्य साधूचा पण काय झालं, राजाचा जीव वाचला. त्याला वाटलं मंत्र आहे की काय, साधूचा वाक्य आहे, चला आपण बडबडत राहू, आपण बोलत राहू. पण सहज बोलता आज किती मोठा होणारा प्रसंग तो वाचला गेला, बरं का. असो, महत्वाचा विषय काय माहिती आहे का, मग त्या ठिकाणी एक ओळख करून दिली आपल्याला. काय सांगितलंय माहिती आहे का, मंत्रमूलम गुरुवाक्य. गुरुचा प्रत्येक वाक्य हा आपल्यासाठी मंत्र आहे. आलं का लक्षात? गुरुचा प्रत्येक वाक्य हा आपल्यासाठी मंत्र आहे. आणि जर गुरुचा प्रत्येक वाक्य आपल्यासाठी जर मंत्र आहे तर त्या मंत्राचा आपण जप करायचा आहे. तो जप वेगळा, नामस्मरण करतो ना आपण ते वेगळं आणि जप वेगळा. आता हा जप म्हणजे काय, तर एखाद्या वेळी एखादा मुलगा ज्या वेळेला घराच्या बाहेर निघतो ना, जायला कुठेतरी काही काळापुरता, ते कापूस काढून घ्या त्यातलं, परत तिथे कापूस ठेवू नका. तर आम्ही काय केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, बरं का. ऐकणं, श्रवण करणं महत्वाचं आहे. आम्ही कोणाचं ऐकतो हे महत्वाचं आहे. साधूंचं, सत्पुरुषांचं जेवढं आम्ही ऐकू ना तेवढं आमच्यामध्ये परिवर्तन होत असतो, बदल होत असतो. आम्हाला तेवढं काय होत असतंय, कळत असतंय काय करावं काय नाही करावं ते, बरं का. कसं जगावं कसं वागावं कळत असतंय. आणि म्हणून मग श्रवण करणं किंवा श्रवण ऐकणं ही पहिली पायरी आहे नवविधा भक्तीची. आणि त्या पद्धतीने आम्ही काय केलं पाहिजे, मग सत्पुरुषांचं ऐकलं पाहिजे, साधू पुरुषांचं ऐकलं पाहिजे. जेवढं काही आम्हाला चांगल्या पद्धतीने श्रवण होईल त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. जेवढा श्रवण होईल, जेवढा ऐकता येईल तेवढा आम्ही प्रयत्न केला पाहिजे ऐकण्याचा. कारण ऐकणं ही भक्ती आहे. नवे ऐकण्यापासूनच भक्तीला सुरुवात होत असते, बरं का. श्रवण भक्ती पहिली आहे. दुसरी कीर्तन भक्ती आहे. तुम्ही बोलू केव्हा शकता, जेव्हा ऐकाल तेव्हाच ना. ऐकलं तर बोलू शकता ना, ऐकलंच नाही तर काय बोलू शकतो आपण, नाही बोलू शकत, बरं का. ऐकलंच जर नाही तर आपण बोलू शकत नाही. म्हणून कीर्तन कधी, बरं का, श्रवण केलं तर कीर्तन म्हणजे भगवंताचं स्तवन करणं, कीर्तन म्हणजे भगवंताचं स्मरण करणं, नामस्मरण करणं, भगवंताला आठवणं, बरं का. त्याला कीर्तन म्हणतात. फक्त काय ते आपण जे काही करतोय कीर्तन वगैरे ते त्या पद्धतीने जे करतोय तेवढ्यापुरतंच कीर्तन नसतंय. काय म्हटलेलं आहे, ज्या ठिकाणी भगवंताचं गायन केलं जातंय, भगवंताचं स्मरण केलं जातंय ना, त्या वैखरीला कीर्तन म्हटलेलं आहे. त्या वाणीला काय म्हटलेलं आहे, कीर्तन म्हटलेलं आहे. तुम्ही फक्त देवाचं स्तवन करत राहा म्हणजे कीर्तन, बरं का. तुम्ही फक्त देवाचं नामस्मरण करत राहा म्हणजे कीर्तन. अशा त्या 9 भक्त्या सांगितलेल्या आहेत. नामस्मरण अर्थात विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन, बरं का. या सगळ्या भक्त्यांमध्ये किंवा ह्या सगळी भक्ती करत असताना पहिला विषय आम्ही विचार असा केला पाहिजे की जी भक्ती आम्ही करतोय ती वरचेवर करतोय की मनापासून करतोय हे महत्वाचं आहे, नाही का. आता काही लोक बरेचसे असे आपल्याला पाहायला मिळतात का, भक्ती करणारे पाहायला मिळतात आपल्याला, पण भीतीपोटी काही करतात, बरं का. आता आपल्या घरातून पण एखादा माणूस गेल्यानंतर जर कोणी काही भीती दाखवली तर नाईलाजाने आपण एखादी क्रिया करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण पुन्हा एकदा सांगतो, हे अभंगावर का आपण चिंतन करतोय माहिती आहे का, तर आपण अभंगावर चिंतन करावं म्हणजे जगद्गुरु तुकोबांचे अभंग घ्यावेत, आपण माऊली ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी वाचावी, भागवत वाचावं. हे सगळं जे वाङ्मय आहे ना, हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कर्माच्या बंधनातून मुक्त करणार आहे. आलं का लक्षात? वेगवेगळ्या कर्माच्या बंधनातून काय करणार आहे, मुक्त करणार आहे. बाकी अशा काही गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात, पाहायला मिळतात. बऱ्याचशा पोथ्या अशा आहेत की त्या जर वाचल्या तर ते आपल्याला कर्मबंधनामध्ये अडकवून ठेवतात. आलं का लक्षात? म्हणून आपण गरुड पुराण आता घेत नाही, वाचायला घेत नाही. कारण ज्या वेळेला आपण ते वाचतो ना त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी आहेत, पण काही गोष्टी अशा आहेत की त्या माणसाला नको त्या कर्मबंधनामध्ये अडकवून ठेवतात, नको त्या कर्मबंधनामध्ये, बरं का.
आता ज्या वेळेला आपणच वाचायचो ना, त्यावेळेला वाचता वाचता 2-4 जण पटकन बोलायची, काय अमुक अमुक असा असा गेला की त्याच्या पुढे काय सांगितलंय, काय केल्यावर त्याला मुक्ती मिळेल. आता ज्या वेळेला ते आपण वाचतो त्यावेळेला बाबा साप चावून मेला, कोणी आत्महत्या करून मेला, कोण अजून विहिरीत पडून मेला, कोण अजून अजून वेगवेगळ्या प्रकारे सगळ्या काही गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत बरं का. मग त्याला उपाय काय. आता एखादीचा भाऊ किंवा एखादीचा वडील किंवा एखाद्याचा कोणतरी साप चावून मेलेला असतो, हे सांगायची रीत म्हटल्यानंतर मग पटकन त्या वाचला ना का पुढचा मग परत एकदा वाचून दाखव काय त्या, म्हणजे आम्ही करायला मोकळे. अलग लक्षात. पण त्याच ठिकाणी त्याच ग्रंथांमध्ये असं पण सांगितलेलं आहे की तुम्ही जर भगवंताचं नामस्मरण करत असाल, चांगलं वागत असाल, चांगलं जगत असाल, तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी काही करायची गरज नाही, आवश्यकता नाही. आणि हे कोणी सांगितलंय. जगद्गुरु तुकोबांनी सांगितलंय आपल्याला. बऱ्याचशा कर्मातून, कर्माच्या बंधनातून जगद्गुरु तुकोबांनी आपल्याला मुक्त केलंय. मग आपल्याला मुक्त व्हायचंय का परत बांधायचंय. बऱ्याचशा पोथ्या अशा आहेत की ते आम्हाला बांधून ठेवतात. अलग लक्षात. बऱ्याचशा पोथ्या अशा आहेत की ते आम्हाला बांधून ठेवतात. म्हणून आपण काय करतोय की जेणेकरून अभंगावर चिंतन करता करता आपल्याला भगवंताचं स्मरण होईल, कसं वागावं, कसं जगावं ते कळेल, ज्ञानदान होईल. जे आमच्या घरातून एखादा माणूस जो गेलेला आहे त्याच्या नावाने ज्ञानदान घडेल. आणि सगळ्यात श्रेष्ठ दान आहे ना हे ज्ञानदान, हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टीला मर्यादा आहे तुमच्या बरं का. आपण अर्थ वगैरे जे पाहतोय, आर्थिक पाहतोय, अर्थात पैसा अडका संपत्ती धन दौलत पाहतो, याला चोर आहेत, दिल्याने कमी होतंय ते, त्याला वाटेकरी आहेत. पण ज्ञान हे अशा प्रकारचं दान आहे की जर एखाद्या चोराने ठरवलं ना चोरायचं, तर चोराचाही उद्धार आणि देणाऱ्याचाही उद्धार बरं का. फक्त घेतलं पाहिजे, त्याने घेतलं पाहिजे. हे जेवढं तुम्ही द्याल ना तेवढं वाढतंय, जेवढं द्याल तेवढं वाढतंय बरं का. आजचं हे 3रं प्रवचन आहे. कितवं. 3रं. जेवढं द्याल तेवढं वाढतंय बरं का. सकाळी एक सागावला झालं, बदलापूर बारवी डॅमच्या खाली. त्याच्यानंतर आता संध्याकाळी आपल्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये झालं खडवलीला, आणि आता हे 3रं आहे बरं का. आत्मप्रचिती आहे ना आपल्याला प्रत्येकाला. हे अनुभवाचे बोल आहेत, अनुभवाचे बोल आहेत. आता ह्याच ठिकाणी आपल्याला 7 दिवस प्रवचन करायचे आहेत. एक 8व्या दिवशी उत्तर कार्यांचं बरं का. तेच तेच जर तुम्हाला ऐकायला मिळालं तर तुम्ही झोपल्याशिवाय राहाल का, किंवा कंटाळाल ना, तुम्ही कंटाळाल ना. पण आपण सगळ्यांची एक प्रार्थना आहे ना देवाला, देवा आम्हाला काहीतरी रोजचं वेगवेगळं पाहिजे, रोज काहीतरी वेगवेगळं पाहिजे नाही का. आणि देवसुद्धा आपल्याला पांडुरंग परमात्मा देण्याचा प्रयत्न करतीलच. आपला जर 8 तास असेल, आपला जर ऐकण्याची स्थिती असेल तर नाही. बघूयात, करूयात आपण जे प्रमाणे. आणि विशेष म्हणजे आपल्या बाबांचं मतभागी एवढं आहे का त्यांच्या नावाने आपण या ठिकाणी यूट्यूबला कमीत कमी 16 प्रवचनं टाकणार आहोत अर्ध्या तासाची. आता रोज तुम्ही बघत असाल जी आता झाली अर्ध्या तासाची, आपण 25-25 मिनिटाची ती प्रवचनं, जवळजवळ 16 प्रवचनं राहणार आहेत. म्हणजे एका दिवसाला 2 प्रवचनं आपण 25-25 मिनिटाची करतोय बरं का. म्हणजे जोपर्यंत यूट्यूब आहे ना तोपर्यंत फक्त बाबांचं नाव जरी तुम्ही सर्च केलं ना, पांडुरंग शंकर घरत, तरी कितीही वर्षानंतर तुम्हाला आताची झालेली सगळी प्रवचनं ऐकायला मिळतील, सगळी प्रवचनं ऐकायला मिळतील बरं का. आणि आपण एडिटिंग करत नाही, जसं आहे तसं बरं का. मधलं काय गाळणं किंवा टाकणं किंवा काय. आता शेवटचे जे काही 10-15 मिनिटं असतात आपली, ते याच्यामध्ये एवढी बसत नाहीत त्या व्हिडिओमध्ये, म्हणून आपण 50 मिनिटंच घेतो. तसा 1 तास आपण या ठिकाणी प्रवचन करतो, पण घेताना 50 मिनिटं त्यातले घेतो आपण बरं का. एडिटिंग नाही, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. अलग लक्षात असो. महत्त्वाचा विषय काय माहिती आहे का, ज्ञान अशा प्रकारचं दान आहे की तुम्ही देत राहा. जेवढं देऊ ना तेवढं देणाऱ्यालाही समाधान आहे आणि घेणाऱ्यालाही समाधान आहे, देणाऱ्यालाही आणि घेणाऱ्यालाही. म्हणून कुठलीही गोष्ट ज्या वेळेला आपण देतोय ना, वाटतोय ना, तेव्हा आपला आनंद द्विगुणित होत असतो, द्विगुणित होत असतो. आणि म्हणून मग काय केलं पाहिजे माहिती आहे का, आम्ही सुखी होता होता इतरांनाही सुख देता आलं पाहिजे. ऐकताय ना. आम्ही सुखी होता होता इतरांनाही सुख देता आलं पाहिजे. संत काय म्हणतात माहिती आहे का, आम्ही जर शेजाऱ्यांच्या अंगण्यामध्ये काट्याचं झाड लावलं, काटेरी झाड लावलं,
तर येता जाता त्याचे काटे आम्हालाही टोचल्याशिवाय राहणार नाहीत. बरोबर आहे. पण जर आम्ही शेजाऱ्यांच्या अंगणामध्ये सुगंधी फुलाचं जर झाड लावलं ना, तर त्याचा सुगंध, त्याची फुलं आम्हालाही मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. बरं का. जी सुखाची अपेक्षा आम्ही करतोय ना, ते सुख आम्हाला इतरांना देता आलं पाहिजे. ज्या मुक्तीची अपेक्षा आम्ही करतोय ना, इतरांनाही मुक्त होण्यासाठी, मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. ज्या समाधानाची अपेक्षा आम्ही करतोय ना, ते समाधान इतरांना आम्हाला देता आलं पाहिजे.